हाय फ्रेंड्स, ई मॅथ्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये सेतू अभ्यास इयत्ता 6वी विषय सामान्य विज्ञान. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीत आहे 2026-27 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 6वीचा अभ्यासक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार बदललेला आहे. आणि बदललेल्या अभ्यासक्रमाचा अभ्यास करताना काही मागील वर्षाच्या जे महत्त्वाचे घटक आहेत त्याचे आपल्याला उजळणी करणं खूप गरजेचं आहे. आपण सेतू अभ्यास यामध्ये मागील वर्षामधील काही महत्त्वाचे घटक पुन्हा उजळणी करणार आहोत. त्यामुळे सेतू अभ्यास खूप महत्त्वाचा आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये गुणधर्म पदार्थाचे म्हणजे आकारमान या घटकाचा अभ्यास करणार आहोत. हा पहिला घटक आहे. असे आपल्याला एकूण 17 घटकांचा अभ्यास करायचा आहे. त्यातला आज आपण पहिला घटक पदार्थाचे गुणधर्म आकारमान या घटकाचा अभ्यास करणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. पदार्थाचे गुणधर्म पदार्थाचे आकारमान या घटकाचा अभ्यास करणार आहोत. पण आपल्याला माहिती आहे पदार्थाचे भौतिक गुणधर्म जसे घन, द्रव, वायू, आकार, आकारमान, घनता, पारदर्शक, अपारदर्शक, अर्धपारदर्शक, चुंबकीय, अचुंबकीय, सुवाहक, दुर्वाहक, रासायनिक गुणधर्म जसे की शुद्ध, अशुद्ध, आम्ल, आम्लारी, धातू, अधातू, मूलद्रव्य, संयुगे यावर आपण पदार्थांचे वर्गीकरण करतो. ओके. परंतु द्रव्याचा आकारमान हा गुणधर्म खूप महत्त्वाचा आहे. आता द्रव्य अवस्थेतील पदार्थाचे मोजपात्राच्या साहाय्याने आपण काय करतो, आकारमान मोजतो. हे आपल्याला माहिती आहे. द्रव, ओके, द्रव अवस्थेतील द्रव म्हणजे लिक्विड, ओके, आणि द्रव्य म्हणजे तिन्ही येतात. द्रव्य म्हणजे तिन्ही प्रकारचे घनपदार्थ, वायू आणि स्थायू, द्रव्य आणि वायू हे तिन्ही या द्रव्यामध्ये येतात. आणि द्रव्य म्हणजे फक्त द्रव, पाण्यासारखे पदार्थ. ओके. मग द्रव अवस्थेतील पदार्थांचे मोजपात्राच्या साहाय्याने काय करणे, आकारमान आपण काय करतो, मोजतो. पदार्थ द्रव्यापासून बनलेले असतात. द्रव्याच्या 3 अवस्था कोणत्या आहे, स्थायू, द्रव्य आणि वायू. ह्या 3 अवस्था आहेत. हे आपल्याला माहिती आहे. सॉलिड, लिक्विड आहे, गॅसेस. आता आपल्याला खाली एक विद्यार्थ्याने कृती करायची आहे. बघा, कृती खूप महत्त्वाची आहे आणि तुम्ही केलेली आहे. सर्वांना माहिती आहे ही कृती, सर्वांनी करून बघितलेली आहे. ओके. या बादलीमध्ये पाणी भरलेलं आहे. घरी करून बघू शकता. काचेची बाटली, नॉट बादली. ओके. ही बादली आहे मोठी आणि ही बाटली आहे. उलटी तोंड खाली धरून हळूहळू पाण्यात बुडवा. तिरकी करायची नाही, सरळ बुडवायची आहे. बाटली पूर्णपणे पाण्यात गेल्यावर बाटलीच्या आत पाणी जाते का त्याचे निरीक्षण करा. जर ज्याने केलेलं असेल त्यांना कळलं असेल. जर असं बाटली कधी पाण्यात बुडवली असेल तर त्यामध्ये पाणी आत जातं का, तर पाणी जात बघा थोडंसं गेलं, वरपर्यंत भरणार ती नाही. एवढं गेलं, पूर्ण भरणार ती नाही. आता तीच बाटली थोडी तिरपी करून पाण्यात बुडवा. थोडी जर तिरपी केला तर काय घडेल ही सर्वांना माहीत आहे. आणि ज्याला माहीत नाही त्यांनी करून बघायचं. बाटलीत पाणी शिरताना दिसते का ते पहा. नक्कीच जर आपण बाटली तिरकी केली तर बाटलीमध्ये पाणी हळूहळू भरेल. ओके. याचं उत्तर खाली दिसतंय बघा, निरीक्षण खाली आहे बघा, भरलेलं दिसतंय. करून बघा आणि सर्व कृत्या करून बघा. ज्या सोप्या कृत्या असतात ते घरी
ज्या घरी करण्यासारख्या असतात त्या घरी करून बघायच्या. काही प्रयोग असे असतात ते शिक्षकांच्या किंवा मोठ्यांच्या निरीक्षणाखाली करायचे असतात. काही सोपे असतात ते आपण घरी सहज करू शकतो, पण हे तुम्ही घरी करू शकता. बघा, बाटली तिरपी केल्यावर बाटलीत पाणी शिरते आणि हवेचे बुडबुडे का वर येतात यावर चर्चा करा. आता या ठिकाणी बघा, इथे निरीक्षण करा. बाटली तिरपी केली आहे आणि या ठिकाणी बुडबुडे, हे गोल गोल म्हणजे ते बुडबुडे आहेत. हे बुडबुडे का आहेत? कारण का त्या बाटलीमध्ये अगोदर हवा होती आणि हवा असल्यामुळे बाटलीमध्ये पाणी आतमध्ये शिरत नव्हतं आणि आपण जेव्हा बाटली तिरपी केली तेव्हा बाटलीतली हवा बाहेर यायला लागली आणि जेव्हा बाटलीतली हवा बाहेर आली तेव्हा पाणी आतमध्ये गेलं. ओके, मग जोपर्यंत बाटलीत हवा होती तोपर्यंत बाटलीत पाणी शिरत नव्हतं आणि तिरपी केल्यानंतर बाटलीमधली हवा बाहेर आली आणि पाणी आतमध्ये शिरलं. कळलंय तुम्हाला? ओके, आता काय माहिती झालं तुम्हाला यामधून? बघा, या ठिकाणी बाटलीत आधीपासून हवा भरलेली असल्यामुळे पाणी आत जाऊ शकले नाही. बाटली तिरपी केल्यावर हवा बाहेर निघते, तिच्या जागी पाणी जाते. म्हणजेच काय? द्रव्य जागा व्यापते. अगोदर पाणी आतमध्ये का शिरलं नाही? कारण का हवा होती, हवेने जागा व्यापलेली होती. ओके, म्हणजेच काय? द्रव्य जागा व्यापते. सो यावरून आपल्याला काय झालं? द्रव्याचे आकारमान आणि आकारमानाचे मोजमाप करणे या आपण संकल्पना यामधून पाहिलेल्या आहेत. तर आणखी पुढे पुढच्या घटकामध्ये आपण काय बघणार आहोत? पारदर्शक, अपारदर्शक, अर्धपारदर्शक, हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. आज आपण आकारमान म्हणजेच काय बघितलं आहे? द्रव्य जागा व्यापतो की द्रव्य जागा व्यापते, ही संकल्पना आपण पाहिलेली आहे. सो व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की मित्रांनो सबस्क्राईब करा. थँक्यू.